5 मिनिटं हे वाफेवरती शिजवून घ्यायचंय। चिकन मसाला जो आहे, जो आपला स्पेशल चिकन मसाला आहे, त्याचा कलर तुम्ही बघू शकता। आणि हे चिकन जे आधीच मॅरिनेट करून घेतलंय, तुम्ही बघू शकता। एक नंबर झालेली आहे। हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी घेऊन आले चिकनची रेसिपी। आज फ्रायडे आहे, तर आज आपण बनवूया चिकनची रेसिपी। बघूया काय काय घेतलंय मी ह्याच्यामध्ये। बारीक चिरलेला कांदा आहे, टमाटा आहे आणि चिकनला हळद लावून मॅरिनेट करून ठेवलेला आहे। आणि मिक्सरमध्ये मी अद्रक लसूण आणि मिरचीची थोडीशी पेस्ट करून घेतलेली आहे, जी आता फ्राय करताना आपण यूज करणार आहोत। चला तर आपण जाऊया किचन मध्ये आणि रेसिपीला स्टार्ट करूया। थोडंसं तेल टाकून घेते मी, जेणेकरून चिकन थोडंसं फ्राय करूया आपण। आणि हे चिकन जे आधीच मॅरिनेट करून घेतलंय, तुम्ही बघू शकता। ते आता थोडंसं फ्राय करून घेऊया आपण, जेणेकरून त्याला टाकताना सोपं पडेल। काही जण हे चिकन फ्राय करून घेत नाही तेलामध्ये, पण मी घेते। मला सवय आहे, मला आवडतं असं चिकन थोडंसं फ्राय करून घेतलेलं। जास्त नाही, थोडंसंच घ्यायचं आहे नॉर्मली, आणि लगेच काढून घ्यायचं त्याच भांड्यामध्ये। चिकन थोडंसं फ्राय करून घेतलं, त्याच्यातच थोडं त्याला अजून तेल टाकायचं आहे। आणि तेल टाकून झालं की त्याच तेलामध्ये कांदा आपण चांगला नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत असतानाच आपण थोडं मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून त्याचं पाणी जे सुटेल आणि ते पाणी सुटून लवकर सुकून जाईल। कांदाही चांगला भाजून तयार होऊन जाईल। कांदा भाजताना सर्वात जास्त पेशन्स ठेवला पाहिजे। जर पेशन्स नाही ठेवला तर ती रेसिपी एवढी चांगली होणार नाही। जर कांदा एकदम मेल्ट होईपर्यंत जर भाजून घेतला तर ती रेसिपी इतकी चविष्ट होऊन जाते की खायला खूप मजाच येऊन जाते। जेवढं होईल तेवढं कांदा वाफेवर भाजून घ्या। ही ज्या अद्रक आणि लसूणचा जो हा पेस्ट आहे, त्याचा वास इतका भारी आहे ना, की खायला आणखीन भूक लागते चांगली ह्या वासाने। मला तर हा वास खूप आवडतो। जोपर्यंत फ्राय होतोय तोपर्यंत आपण हा टोमॅटो हे करून घेऊया, त्याची पेस्ट करून घेऊया। ही आता अद्रक लसूणची मिरचीची जी पेस्ट आहे ती थोडी टाकायची आहे। अद्रक लसूणची जी पेस्ट आपण जी टाकली आहे, त्याच्यानंतर आपण ही टोमॅटोची ग्रेव्ही टाकायची आहे। 2 ते 3 मिनिटं असं शिजू द्यायचंय त्याला, टोमॅटोच्या ग्रेव्हीला। हा आहे आपला चिकन स्पेशल मसाला, जो 2 चम्मच काढायचा आहे।
ह्याचा कलर आणि तिखटपणा एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा हे करायची काही गरज नाही. आणि बाकीचे जे आपले घरगुती मसाले आहेत ते घ्यायचे. धना पावडर घ्यायचे, थोडासा किंचित गरम मसाला घ्यायचा आहे आणि हळद घ्यायची. टोमॅटोची ग्रेव्ही बऱ्यापैकी फ्राय झालेली आहे आणि थोडंसं तेल सुटायला पण तयार झालंय. अजून तेल सोडायचं असेल तर हे सुखे मसाले त्यात टाकून द्यायचे, जेणेकरून जेवढं जर पाणी अजून थोडंसं राहिलं असेल ते देखील सुकून घेऊ शकतं. आणि जो चिकन मसाला जो आहे, जो आपला स्पेशल चिकन मसाला आहे, त्याचा कलर तुम्ही बघू शकता. खूप सुंदर कलर येतो त्याचा आणि वासही खूप सुंदर येतो. ग्रेव्ही कशी झाली आहे तुम्ही बघू शकता, एकदम टेम्पटिंग ग्रेव्ही झालेली आहे. बघू शकता ग्रेव्ही एकदम मस्तपैकी शिजलेली आहे. त्याच्यात आपण थोडं मीठ टाकूया, हलवून घेऊया. तेल सुटल्याच्या नंतर जर ग्रेव्ही म्हणजे पाणी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी थोडंसं पाणी टाकेल याच्यामध्ये. मिक्सर मध्ये जो टोमॅटो वाटून घेतला होता, त्याची जी ग्रेव्ही केली होती त्याचंच पाणी मी ह्याच्यात टाकते. पाणी आपल्या रिक्वायरमेंट नुसार आहे, ज्यांना टाकायचं त्यांनी टाकू शकता, ज्यांना नाही टाकायचं त्यांनी नाही टाकू शकता. पण मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचंय. 5 मिनिटं हे वाफेवरती शिजवून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपली चिकन ग्रेव्ही खायला तयार आहे. चिकन आपलं झालेलं आहे, बघूया. तुम्ही बघू शकता चिकन कसं झालंय ते. खूप मस्त ग्रेव्ही सुटलेली आहे. त्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकूया. मला कोथिंबीर जास्त टाकायला आवडते, खूप छान आवडते कोथिंबीर टाकायला. आणि ते थोडंसं मिक्स करून घेऊया. जवळून घ्या असं. त्यावर थोडं लिंबू, आणि चपाती सोबत एन्जॉय करूया. मित्रांनो, झालेली आहे आपली रेसिपी. तुम्ही बघू शकता आपली चिकनची ग्रेव्ही खूप सुंदर झालेली आहे. आणि मी आता टेस्ट करून तुम्हाला सांगते की कशी झाली आहे. खूप गरम आहे, गरम गरमच खाते. एक नंबर झालेली आहे. आणि त्यासोबतच मला तर त्यासोबतच कांदा खायला खूप आवडतो. खूप भारी झाले. तुम्हाला जर अशा नवीन नवीन रेसिपी जर हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओज मी अपलोड करत जाईन आणि आतापासून नवीन नवीन व्हिडिओज येत जातील माझ्या पेजवरती.